ओम पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. संधी याचा आपण अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये आहे विसर्ग संधी. जरी काही जणांना परीक्षेला नसली तरी धड्यांमध्ये जागोजागी आपल्याला पाहायला मिळते. ही जर संधी आपल्याला कळाली नाही तर कदाचित आपल्याला धडा समजणार नाही. त्याच्यामुळे विसर्ग संधी आपण सुरुवातीपासून अगदी बेसिक पासून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला माहित असलेला टेबल आपण एकदा लिहिणार आहोत. अतिशय महत्वाचा. कोणीही संधी शिकत असेल तर सगळ्यात पहिला त्याला हा टेबल माहिती पाहिजे. हा टेबल माहित नसेल तर संधी आपल्याला सोडवता येणार नाही. माझ्यासोबतच लिहा. क ख ग घ ग. पण सर आम्ही तर 10वीला आहोत. सर आम्ही तर 9वीला आहोत. मग क ख ग घ ग आपण शिकायचं का? संधी समजून घेण्यासाठी हेच लागतं. क ख ग घ ग आपल्याला माहित सुद्धा पाहिजे. च छ ज झ ञ उच्चार सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. ञ. बघा पुढे. ट ट आता मी मुद्दामून लिहितो त्याच्यामध्ये. ठीक आहे. ट ठ ड ढ ण. आता माझ्याकडे हे लिहिलेलं आहे, टाईप केलेलं ऑलरेडी आहे, पण तुमच्या समोर मुद्दामून करतोय जेणेकरून लक्षात राहावं. क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न. गुरुकुलमध्ये संधी शिकवत असताना अशा प्रकारे शिकवतात. पहिला हा बेसिक टेबल पाठ करून घेतात. मग सगळ्या संध्या आपण याच्यामध्ये फिट करू शकतो. प फ ब भ म. हा झाला टेबल. क ख ग घ ग च छ ज झ य. आता पुढे बघा. य र ल व ह. आता याला मी एक वेगळा रंग देतो. याला मी देतो हा रंग. आणि हे सगळे काय झाले आता? हे सगळे झाले मृदू व्यंजन. ह्यांना एक आपण आता नाव देऊया. ह्यांना नाव काय आहे? सॉफ्ट कॉन्सोनंट इंग्लिशमध्ये. त्यांना काय म्हणूया आपण? मृदू व्यंजन. ठीक आहे. तर आता बघा, इथे मी त्यांना नाव देतो. तुम्ही पण असंच जसं मी लिहितोय तसंच तुम्ही सुद्धा लिहा. ओके. आता काय म्हणतात आपण, हे जे कॉलम आहेत तिसरा, चौथा, पाचवा, यांना आपण काय म्हणतोय? मृदू व्यंजन. कसं लिहिणार? म आणि त्याला रू. मृ. मृदू व्यंजन. हे सगळे काय आहेत? मृदू व्यंजन आहेत. व्यंजन म्हणजे कॉन्सोनंट. ओके. आणि मग श स श हे काय आहेत? कठोर व्यंजन. अतिशय महत्वाचा टॉपिक हा. हे का एकदा आपल्याला कळालं, जे की आपण खूप लहानपणी शिकलेलो आहे, आपल्याला पुढच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. बघा, आता मला हा टेबल कसा लक्षात ठेवायचा आहे? आडवा. आडवा म्हणजे हॉरिझॉन्टल. क ख ग घ ग असं आपण लक्षात ठेवायचं. आणि कसा लक्षात ठेवायचं आहे मला? उभा. क च ट त प. मग म्हणताना मी कसं म्हणणार? फास्ट. क ख ग घ ङ च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण असा. आणि उभा म्हणताना कचट तप खचट थफ गजड दब घजड धभ ङ ञ ण न म असा.
सध्या एवढंच लक्षात ठेवा, या पहिले जे दोन कॉलम आहेत त्यांना म्हणतात कठोर व्यंजन, आणि दुसरे जे तीन कॉलम आहेत त्यांना म्हणतात मृदू व्यंजन. की ठीक आहे, शेवटच्या कॉलमला एक वेगळं नाव दिलेलं आहे. लिहू का आता? त्याला म्हणतात अनुनासिक. म्हणजे जे नाकांच्या द्वारे बाहेर पडतात त्यांना म्हणतात अनुनासिक. आता हा ल काय अनुनासिक नाहीये, पण हे पहिले पाच. ठीक आहे. ङ, ञ, ण, न, म. हा झाला टेबल. मग आता कठोर व्यंजन, या पाच कॉलम पैकी पहिले दोन कठोर व्यंजन, शेवटचे तीन मृदू व्यंजन. आता आपण या कॉलमच्या बेसिसवर संधी शिकायला सुरुवात करत आहे. एक एक संधी सांगणार आहे, एक एक नियम सांगणार आहे. लिहून घ्यायची गरज नाही, समजून घ्यायची गरज आहे. PDF तुम्हाला पाठवली जाईल. बघा, सगळ्यात पहिला संधीचं नाव आहे उत्व संधी. आता ह्याला आपण नावं दिलेली आहेत. उत्व एक संधी. मग आता या संधींची अशी काही नावं आहेत का? अशी काही नावं नाहीत, पण आपण आपल्याला समजावं म्हणून ही नावं दिलेली आहेत. आता बघा, आता नियम सांगतो. अगदी सोपा, जसं मी लिहितोय तसंच तुम्हाला लिहून घ्यायचंय. काय संधी नियम आहे? अगदी सोपा. बघा, हा झाला विसर्ग. आपण कुठली संधी शिकतोय? विसर्ग संधी. मग या दोन डॉटला विसर्ग म्हणतात हे काय सांगण्यासारखं नाहीये, तो आपल्याला माहितीच आहे. बघा, आणि अ. बघा, काय संधी आहे ही, काय नियम आहे? विसर्गाच्या पुढे आणि विसर्गाच्या मागे जर असेल तर. किती सोपं आहे बघा. विसर्गाच्या मागे काय आहे या ठिकाणी? आहे. पुढे काय आहे? आहे. असं असेल तर विसर्गाचा काय होतो? उ होतो. म्हणून या संधीला काय म्हणतात? उत्व संधी. पुन्हा एकदा नियम सांगतो. विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे जर असेल तर, मागे आणि पुढे पाहिजे, तर विसर्गाचं काय होतो? उ होतो. आता मी या ठिकाणी लिहितो बघा, आणि विसर्गाचा काय झाला? विसर्गाचा झाला उ, आणि पुढे काय राहिला? काय नाही, जो नियम मी या ठिकाणी सांगितला तो मी या ठिकाणी काय केला? अप्लाय केला. आता विसर्गाच्या मागे आणि पुढे असल्यामुळे विसर्गाचा झाला उ. दुसरी स्टेप. आता फळ्यावरती मला हे चांगलं दाखवता येतं, पण या ठिकाणी टाईप करत असल्यामुळे नाही व्यवस्थित दाखवतात. आणि उ या दोघांचा मिळून काय होतो? ओ होतो. अ आणि उ या दोघांचा मिळून काय झाला? ओ झाला. किती सोपं आहे. विसर्गाच्या मागे विसर्गाच्या पुढे अ, विसर्गाचा होतो उ. या ठिकाणी विसर्गाचा झाला उ. उ आणि मागील अ मिळून होतो ओ. अशा प्रकारे आपल्या वहीमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे, सांगता यायला पाहिजे. आता मी जातो थोडंसं पुढे. आता मी एक उदाहरण घेतो, कारण की संधी नियम या ठिकाणी संपलेला आहे. आता बघा, संधी नियम लक्षात ठेवा. विसर्गाच्या मागे आणि पुढे असल्यानंतर विसर्गाचा होतो उ. उ आणि मागील मिळून काय होतो? ओ. समजलं नाही तर नंतर विचारा, आधी मला एक्सप्लेन करू द्या. बघा, आता राम राम प्लस अत्र. मग या ठिकाणी विसर्ग या म मधला बाहेर काढतो, अ, आणि या ठिकाणी अत्र मधला अ. मग आता काय झालं? विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे काय आहे? आहे. मग मग काय होणार? विसर्गाचं काय होणार? या ठिकाणी आता पुढच्या स्टेपमध्ये मी लिहितो, राम आणि विसर्गाचा या ठिकाणी काय होणार? उ होणार, कारण की तोच आपला नियम आहे. आणि अत्र आहे असं. सो फार सो गुड. काय झालं?
मागे आणि पुढे अ असल्यामुळे विसर्गाचा झाला उ. मग आता काय नियम सांगितला होता? हा उ आणि हा अ दोघांचा मिळून काय होणार आहे? ओ. इथं मी कंसामध्ये लिहितो. अ आणि उ यांचा मिळून काय होतो? ओ होतो. मग आता मी लिहितो बघा. राम ओ अत्र. अगदी सोपं. मग हा ओ कुठून आला? हा अ आणि हा उ दोघांचा मिळून काय झाला? ओ झाला. आता मी काय नाही फक्त ऍड करतो. राम ओ गेला, मात्रा झाली आणि अत्र रामोत्र. मग रामः अत्र याचा फायनल फॉर्म काय भेटला आपल्याला? रामो प्लस अत्र. ही झाली संधी. मग जर आपल्याला पुस्तकामध्ये असं रामो प्लस अत्र दिला असेल तर खरोखर ते काय आहे? रामः प्लस अत्र आहे. कारण की रामो नावाची कुठली विभक्तीच नाहीये. बरोबर. रामः रामो रामः रामम कुठे आहे का रामो? कुठेच नाहीये. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. आता याच्या पुढेही काहीतरी होतं. रामः प्लस अत्र ह्याचं रामोत्र झालं, पण त्याच्या पुढेही एक छोटासा नियम लागतो. तो नियम मी या ठिकाणी आता खाली लिहितो. हा काय झाला? नियम नंबर 2. काय नियम आहे बघा? छोटासा नियम आहे. काय नियम आहे? विसर्ग बघा, विसर्ग नाही, ओ किंवा किंवा ए. दुसरा नियम काय? ओ किंवा ए यांच्या पुढे अ आल्यास बघा, ओ किंवा ए यांच्या पुढे अ आल्यास अ च्या जागी द्विखंड होतो. पुन्हा सांगतो, उदाहरणही दिलं जाईल आपल्याला. ओ किंवा ए यांच्या पुढे अ आल्यानंतर यांच्या पुढे अ आल्यानंतर विसर अ चा एस किंवा त्याला संस्कृतमध्ये म्हणतात अवग्रह. अवग्रह होतो. मग आता बघा, हेच उदाहरण मी खाली घेतो. रामो प्लस अत्र या ठिकाणी काय आहे? पाठीमागे ओ आहे आणि पुढे अ आलेला आहे. मग कंडिशन सॅटिस्फाईड झाली. ओ आणि त्याच्या पुढे अ. मग अ चा काय होणार आहे? द्विखंड होणार आहे. मग आता मी या ठिकाणी फायनल फॉर्म लिहितो. रामो आणि त्र. अय्या, तो अ कुठे गेला? त्या अ चाच द्विखंड अवग्रह झाला. मग ह्याला वाचायचं कसं? रामो प्लस अत्र अ तर निघून गेला. मग आता याला येस काइंड ऑफ थिंग याला वाचायचं कसं? त्या अवग्रहाला वाचायचं कसं? काही नाही. या ओ ला थोडस स्ट्रेच करायचं. रामोत्र. अशा प्रकारे ही उत्व वन संधी झालेली आहे. आता मी तुम्हाला एक दोन उदाहरणं अजून सोडून दाखवतो. मग तुम्हाला एक वर्कशीट देईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचे. बघा, केशव प्लस केशव प्लस अद्य. मग आता आपल्याला हे राम प्लस अत्रच रामोत्र झाल्यामुळे मी आता डायरेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना नाही समजणार त्यांच्यासाठी सोडवून देईन. काय झालं? या विसर्गाच्या मागे एक सोडवतो. चला, काही फरक नाही पडत, कारण की काहींना एक दोन उदाहरणं दिल्यानंतर कळतं. चला बघा, स्टेप बाय स्टेप कशा स्टेप लिहायचे? पहिला अ बाहेर काढा, विसर्ग लिहा अ आणि हद्य. काय केलंय मी? काहीच नाही, फक्त पहिल्या व मधल्या बाहेर काढला. आता नियम लावा. कसा नियम आहे? विसर्गाचं काय होईल? उ आणि द्य. या ठिकाणी काय लिहू मी कंसात? याला सिस्टमॅटिक स्टडी म्हणतात. नियम 1. नियम 1 वरती आपण बघू शकता. बघा, विसर्गाचा काय झाला? उ झाला. मग आता उ आणि मागील अ
बघा केशव, उ आणि अ झाला ओ, अ द्य, विसर्गाचा उ आणि उ आणि अ चा झाला ओ. मग आता पुढे काय? पुढे या ठिकाणी लिहितो केश. आता मी काय करणार? फक्त त्याला ऍड करणार. कसं? बघा, केशवो, शवो आणि अद्य. मग आता नियम नंबर 2. काय नियम नंबर 2 आहे? ओ च्या पुढे अ आल्यानंतर बघा या ठिकाणी ओ आहे, त्याच्या पुढे अ आलेला आहे, म्हणून अ चा काय होईल? अवग्रह होणार आहे. मग आता मी या ठिकाणी अवग्रह किंवा त्याला दुसरं नाव आहे द्विखंड. दोघांना तो खंडित करतो म्हणून त्याला काय म्हणतात? द्विखंड. अद्य, केशवोद्य. आपल्याला शब्द काय होता? केशवः प्लस अद्य. मग इथे काय झाला फायनल फॉर्म? केशवोद्य. आता मला जर कोणी असा शब्द दिला असेल, अ गोविंदो, बघा, गोविंदो, गोविंदो ती. आता पुस्तकामध्ये मला संधी देणार नाहीयेत. मला काय सांगणार आहे परीक्षेमध्ये? संधी विच्छेद करा सांगणार आहेत. मग मला आता मी सरळ स्टेप करत होतो, म्हणजे असं जर मला दिलं केशव प्लस अद्य, तर मी स्टेप करत 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 केशवोद्यो याला येत होतो शेवटी. आता मला त्यांनी काय दिलंय? शेवटचं फॉर्म दिलं. आता मला फक्त उलट जायचंय. तर या ठिकाणी मी लिहितो गोविंदः प्लस अत्ती. मग या गोविंदः प्लस अत्ती यांना मिळून काय होणार? गोविंदोत्ती. कोणाकोणाला ही संधी समजली नाही? ज्यांना नाही सर समज, मला पुन्हा क्लिअर कर प्लीज. कोण? अच्छा, तर गारवी. माहितीये ना, बुक घेतोय ना. हा हा हा, म्यूट म्यूट म्यूट, रेकॉर्डिंग चालू आहे. शांती. हम्म. बघा संधी काय आहे पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला संधी लक्षात ठेवायची. पहिला नियम काय? नियम आहे पाठीमागे आणि पुढे अ पाहिजे. कशाच्या? विसर्गाच्या. विसर्ग म्हणजे हे दोन बिंदू. मग असं असल्यानंतर विसर्गाचा काय होईल? उ होणार. मग या दोन अ ला काय होईल का? काहीच नाही. विसर्गाचा उ झाला. मग बघा पाठीमागचा अ, पुढचा अ आणि मधी उ. मग पुढे काय होतं? अ आणि उ या दोघांचा मिळून ओ होतो. असा नियम आहे. अ आणि उ यांचा मिळून ओ होतो. पुढे काय मग? बघा, एवढंच आपण पहिलं शिकलो. विसर्गाचा उ आणि उ आणि अ चा ओ, एवढं लक्षात ठेवा. मग आपण आलो उदाहरणाकडे. एक उदाहरण सांगणारे समजून लक्ष द्या सगळ्यांनी. बघा हे आहे उदाहरण. मग या राम मधला काय झालं? हम्म. या रामः प्लस अत्र हे आहे उदाहरण. मग त्याच्यामधला म मी बाजूला काढला आणि अह आणि हा अ. सर हा अ आला कुठून? पहिलावाला अ तो तर म मध्ये आहे म्हणून तो बाहेर काढला अ. म्हणून तो काय झाला? हलंत झाला, त्याचा पाय मोडला गेला, म्हणून तो अ या ठिकाणी आला. मग काय झालं पुढे? पुढेही अ मागेही अ. मग काय झालं? विसर्गाचा उ झाला. उ आणि हा अ मिळून काय झाला? ओ झाला. मग फायनल फॉर्म आपल्याला काय भेटलं? रामोत्र. हा ओ जेव्हा म मध्ये जातो तेव्हा तो बनतो ओ, मात्रा बनते. बघा हा ओ ज्यावेळी या म मध्ये गेला तर त्याची झाली मात्रा, रामोत्र. मग हे आम्हाला फायनल फॉर्म भेटलं. पण असा एक संस्कृत मध्ये नियम आहे, त्याच्यामध्ये ओ किंवा ए च्या पुढे जर अ आला तर अ चा अवग्रह होतो. काय नियम आहे? ओ किंवा
एच्या पुढं अ आला तर त्याचा अवग्रह होतो. मग काय झालं? आपलं हे जे उदाहरण आहे रामो प्लस अत्र, याच्यामध्ये इथे काय आहे? ओ. ओच्या पुढे काय आलाय? अ. म्हणून अ चा काय होणार? अवग्रह. रामो प्लस अत्र हे काय आहे आपलं फायनल फॉर्म. पाहिजे तर याला बोल्ड अंडरलाईन करतो. अशा प्रकारे रामो प्लस अत्र. ठीक आहे. कळालं आता सगळ्यांना? हम्म. हो नाही बोला. नसेल कळालं त्यांनी सांगा, नाही कळालं. उदाहरण तुम्हाला नंतर सोडवायला देणार आहे. ठीक आहे. हो नाही. हो सर. हो सर ठीक आहे. हा झाला उत्व वन. या संधीचं नाव काय आहे? उत्व वन या संधीचं नाव आहे. आता आपण जातोय पुढे. बघा, उत्व टू. संधीचं नाव का, दोनच संधी शिकवणार आहे सोप्या. मग उदाहरण आपण पाहूया. संधीचं नाव आहे उत्व टू. लिहिण्याची गरज नाही, समजून घेण्याची गरज आहे. उत्व टू. आता उत्व वन जर आपल्याला समजला असेल तर उत्व टू अगदी सोपा आहे. कसं काय बघा, आणि विसर्ग आणि अ. ही कुठली संधी आहे कोण सांगेल मला? पाठी आणि पुढे विसर्ग असेल आणि पाठी आणि पुढे अ असेल तर कुठली संधी आहे ही? उत्व. बोला. बोला बोला. आत्ताच तर शिकलो आपण. उत्व वन. उत्व एक. हा, उत्व एक. मग आता उत्व टू काय आहे? अगदी सोपं. पाठीमागे अ असणार आहे आणि पुढे काय असेल? मृदू व्यंजन. एवढंच. अहो पण सर, मृदू व्यंजन म्हणजे काय? मग आपण जातो, जो सगळ्यात पहिला टेबल शिकला तो. हे जे निळ्या अक्षरामध्ये आहे, ग, ग ज ड द ब, घ झ ढ ध भ, ङ य ण ण म. हे काय आहेत? य र ल व ह. हे काय आहेत? मृदू व्यंजन आहेत. मग आता आजचा पहिलाच दिवस आहे, पहिल्याच दिवशी हे काय लक्षात राहणार नाही. आपण लहानपणी शिकलेलो आहे म्हणून जेव्हाही आपल्याला वेळ असेल तेव्हा आपण काय करायचं? हे पाठ करायचे. कसं? आडवं क ख ग घ ङ, उभं क च ट त प. अशा प्रकारे ते आपल्याला लक्षात ठेवायचे. काय होते? ठीक आहे. आता बघा, उत्ववन किती सोपं आहे. पाठीमागे आणि पुढे अ अ पाहिजे. उत्व काय? पाठीमागे अ, फक्त पुढे मृदू व्यंजन पाहिजे. मृदू व्यंजन म्हणजे काय हे आपल्याला कळालेलं आहे. मग आता मी एक उदाहरण सांगतो. राम प्लस राम गच्छति. गच्छति म्हणजे काय? राम जातो. आता आपण हा नियम अप्लाय करूया. हा किती आहे? नियम नंबर 3 आजचा. ठीक आहे. नियम नंबर 3 याला करतो मी कलर आणि अंडरलाईन. बघा आता काय नियम आहे. आता मी पहिला फोडून घेतो या शब्दानं. राम अ विसर्ग आणि ग किंवा गच्छती पूर्ण लिहितो, कन्फ्युजन नको. मग काय झालं या ठिकाणी? अ मी बाजूला काढलं. चला, पहिलीच कंडिशन काय झाली? सॅटिस्फाईड झाली. अच्या विसर्गाच्या मागे काय पाहिजे? अ पाहिजे. मग विसर्गाच्या मागे अ आहे. पुढे काय पाहिजे? पुढे मृदू व्यंजन पाहिजे. मग ग हे सॉफ्ट कॉन्सोनंट आहे का? चला बघूया. सॉफ्ट कॉन्सोनंट म्हणजे तिसऱ्या टेबलमध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये ते पाहिजे. अरे वा, ग हे काय तिसऱ्या कॉलम मध्ये आहे म्हणजे हे काय आहे? मृदू व्यंजन आहे. मग अरे, मग काय होणार? पाठीमागे विसर्गाच्या मागे अ, विसर्गाच्या पुढे अ, विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन असल्यानंतर किती सुंदर नियम आहे बघा. सोपा विसर्गाचा होतो उ. म्हणून या संधीचं नाव काय?
उत्वटू. विसर्गाचं काय होणार आहे? बघा, विसर्गाचं होणार आहे उ. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये, पाठीमागचा अ आणि विसर्गाचा झालेला उ दोघांचा मिळून काय होतो? ओ होतो. बघा, पुन्हा एकदा सांगतो, थोडं घाईत झालं. विसर्गाच्या मागे अ पाहिजे, विसर्गाच्या पुढे सॉफ्ट कॉन्सोनंट तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या कॉलम पैकी कुठलाही व्यंजन पाहिजे. येस, पाहिजे. मग काय होणार आहे? विसर्गाचा होणार आहे उ, पहिली स्टेप. मग विसर्गाचा झाला उ, मग या ठिकाणी हा जो विसर्ग आहे त्याचा होईल उ. आता ते आपण खाली लिहूया इथे. जसा उत्ववन आहे तसाच उत्वटू आहे, नथिंग डिफरंट. बघा, विसर्गाच्या मागे अ आहे. मग विसर्गाचं काय होईल? उ. आणि गच्छती आहे असंच. मग या ठिकाणी हा उ कुठून आला? विसर्गाचा झाला उ, म्हणून त्याला आपण काय म्हटलंय? उत्वसंधी म्हटलेलं आहे. मग आता हा उ आणि हा अ यांचा मिळून काय होतो? आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. राम मधला अ आणि विसर्गाचा झालेला उ, राम यांचा होतो ओ. आणि गच्छती. मग काय होणार फायनल फॉर्म? आता या ठिकाणी ओच्या पुढे अ नाहीये, त्याच्यामुळे अवग्रह येण्याचा क्वेश्चनच नाहीये. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार? सरळ आपल्याला ऍड करायचे रामो गच्छती. किती सोपा. विसर्गाचा झाला उ, उ आणि अ मिळून झाला ओ, आणि फायनल फॉर्म झालं रामो गच्छती. अजून एक उदाहरण पहा, सोडवून देतो. रामः प्लस यच्छती, म्हणजे यच्छती म्हणजे देणे, राम देतो. बघा, मग आता या ठिकाणी नियम आठवायचा आपल्याला. राम त्याच्यामध्ये काढला अह बाजूला, हा अ कुठून आला? या म मध्येच अ आहे. जेव्हा आपण अ बाजूला काढतो त्यावेळी म कसा होतो? हलंत, त्याचा पाय मोडला जातो आणि यच्छती मधला यच्छती आहे असा. मग आता काय झालं? विसर्गाच्या मागे अ आहे, येस, कंडिशन सॅटिस्फाईड. विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आहे, मग य हे मृदू व्यंजन आहे का? लेटस चेक. चला, य हे मृदू व्यंजन आहे का? येस, य हे काय आहे? मृदू व्यंजन आहे, कारण की ते थर्ड, फोर्थ, फिफ्थ कॉलम मध्ये येतं. मग य हे मृदू व्यंजन असल्यामुळे काय होणार? विसर्गाचा पुन्हा उ होणार. चला मग विसर्गाचा उ करूया आपण. राम ह, राम, राम अ आणि विसर्गाचा झाला उ, यच्छती. मग हा उ कुठून आला? आता सगळ्यांना माहिती येतो उ कुठून आला. आणि आता त्या अ आणि उ चा काय होतो? ओ. हाही नियम आपल्याला माहिती आहे. अ आणि उ या दोघांचा मिळून झाला ओ. आता मी काय ऍड करणार? काही नाही, फक्त मिळवून टाकणार आणि होणार रामो यच्छती. याचा अर्थ होतो रामः यच्छती, राम देतो. मग आपल्याला पुस्तकामध्ये कसं दिलं असणार आहे? असं, रामः यच्छती. मग त्याचा आपल्याला अर्थ लावण्यासाठी रामः यच्छती पर्यंत आपल्याला यायचं आहे. मग कुठले दोन नियम पाहिले आपण? मुख्य, सोपा. चला एकदा क्विक रिव्हिजन. मग आपण सोप्या संध्या शिकू, ही थोडीशी अवघड होती. बघा, विसर्गाच्या मागे आणि पुढे अ पाहिजे, विसर्गाचा उ होईल. एकदा का विसर्गाचा उ झाला की उ आणि मागील अ मिळून काय होतो? ओ होतो. ही पहिली संधी. त्याच्यामध्ये एक सबरूल काय आहे? ओ किंवा ए यांच्या पुढे अ असेल तर अ चा अवग्रह होतो. म्हणून रामो प्लस अत्र तर झाला रामत्र, रामोत्र. मग दुसरा आपला कुठला नियम पाहिला आपण? सोपा. विसर्गाच्या मागे अ, पुढे अ च्या ऐवजी काय? मृदू व्यंजन. मग मृदू व्यंजन कुठले आहे? थर्ड, फोर्थ, फिफ्थ कॉलम. मग विसर्गाचा होतो उ, उ आणि अ दोघांचा मिळून होतो ओ. हे आपल्याला आधीच माहिती आहे, म्हणून आपण उदाहरणं पाहिले. रामो गच्छती, रामो यच्छती. आता मी दोन उदाहरणं आपल्याला देतो सोडवायसाठी, आपल्याला ते सोडवायचे आहेत आत्ताच.
आणि मीटिंग तुरंत आपल्याला जॉईन करायची आहे. एक आणि बालकः नमति, दोन. असे दोन उदाहरणं आपल्याला आत्ता सोडवायचे आहेत. ठीक आहे. एक आहे उत्व वनचं, एक आहे उत्व टूचं. आणि हे झाल्यानंतर आपण सोप्या तीन संध्या शिकणार आहोत, ज्या अतिशय सोप्या आहेत. ठीक आहे. तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत, लगेच जॉईन व्हायचंय. पुढच्या अत्यंत महत्वाच्या आणि सोप्या संध्या, हे तरी थोड्याशा अवघड होत्या. ओ तो नंतर ओच्या पुढे, पण याच्या पुढच्या ज्या आहेत त्या अगदी सोप्या आहेत आणि सारख्या सारख्या आपल्या धड्यांमध्ये त्या येत राहतात. 9वी 10वी वाल्यांना बोर्ड्स मध्ये सुद्धा आहेत त्या.